हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत ना? तर मजेतच राहा। तर हा विशेष असा ब्लॉग असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आम्ही रात्री त्याचा बर्थडे केक कट केला आणि तो सिंपल वेनीच कट केला, तर बघूया। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर करण, हॅपी बर्थडे टू यू। थँक यू। लेकरू झोपले। गुड मॉर्निंग सर्वांना। तर काल रात्री बर्थडे आम्ही केला, केक कटिंग वगैरे सगळं केलं, सिंपल वेनी केलं, कारण आज त्याला सरप्राईज आहे मोठं। तर आम्ही कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, त्याला काहीही आयडिया नाही आहे। त्याला मस्तपैकी आम्ही सरप्राईज देणार आहोत। तर चला बघूया आता पुढे काय काय होतं। आज दिवसभरात काय काय जे होणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आम्ही लोकेशनपर्यंत पोहोचलो होतो आणि त्याला अंदाज आला होता की आम्ही कुठे आलो आहोत। तर आम्ही आलो आहोत कृष्णाई वॉटर पार्कला। तर हां, हेच होतं सरप्राईज आणि तो खूप खुश होता, त्याला खूप आवडलं, कारण हे खूप आगळं वेगळं असं सरप्राईज होतं त्याच्यासाठी। दरवेळेस आपण सेम पद्धतीनेच बड्डे सेलिब्रेट करत असतो, तर म्हटलं कसं प्रियांशी पण आहे आणि विहू पण आहे, तर त्यांना पण आनंद भेटला पाहिजे, त्यांना पण बोर नाही झालं पाहिजे। अशा सगळ्या दृष्टिकोनातून मी असा डिसिजन घेतला की आपण वॉटर पार्कला जाऊया आणि ते सरप्राईज करणला देऊया। तर तो पण खूप हॅप्पी होता आणि आम्ही फ्रेंड्स वगैरे सगळं मिळून त्याचा बड्डे खूप छान प्रकारे सेलिब्रेट केला। तर चला बघूया व्हिडिओमध्ये काय काय झालं आहे। तर
तिथे आम्ही सगळ्या राईड्स केल्या, खूप सारा एन्जॉय केला, बट काही रेकॉर्ड नाही करू शकलो. तर नेक्स्ट लोकेशनला गेलो आम्ही बड्डे सेलिब्रेशनसाठी, आणि ते पण त्याच्यासाठी सरप्राईजच होतं, कारण आम्ही गेलो होतो टेडीज रेस्टो बारमध्ये. ते खूप सुंदर असं ॲम्बिशियस हॉटेल आहे. तर खूप छान प्रकारे त्याचं तिथे वेलकम केलं. त्यानंतर मग आम्ही डिनर वगैरे केलं सगळ्यांनी. विहू आणि प्रियांशी खूप खुश होत्या. आम्ही असंच लोकेशन चूज करतो की जेणेकरून आमचे लेकरं खूप छान प्रकारे हॅपी राहतील, जेणेकरून आम्हाला एन्जॉय करता येईल त्यामुळे. आणि प्रियांशी बघा किती एन्जॉय करते, तिला खूप आवडलं. तिथे खूप खूप टेडी होते, कारण ते टेडीज रेस्टो बार होतं. खूप सुंदर असं आहे, तुम्ही पण नक्की एकदा तिथे व्हिजिट करा. खूप छान असं लोकेशन आहे, आणि इथलं फूड पण खरं खूप छान असं फूड पण आहे, टेस्टी आहे. तर मी रेकमेंड करेल की खरंच तुम्ही तिथे जा, खूप छान असं आहे. तर नंतर मग आम्ही सगळं एक्सप्लोअर केलं. त्यानंतर मग मस्तपैकी डिनर केलं, आणि मग नंतर लास्टला बड्डे सेलिब्रेट केला. तर बघा कसा प्रकारे बड्डे सेलिब्रेट झाला. कसा वाटला व्हिडिओ तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. बाय.